बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची शिक्षा कायम, सुप्रीम कोर्टाकडून गुजरात सरकारला चपराक। बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपितांना गुजरात सरकारने माफ केलेली शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द करत बलात्कारी आरोपितांची शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश दिले। सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचे जालना जिल्हा महिला काँग्रेसने स्वागत करून शहरातील गांधी चमन येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार, शेख नूरजहां, विभा लाके, लतीफ शेख, भागवत घाटे, खैरोनिसा शेख, गणेश चांदोडे, अमजद पठाण यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज काल जे बिल्किस बानो यांच्या बाजूने जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचं आज गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने सुप्रीम कोर्टाचं स्वागत करणं चालू आहे आणि फटाक्याची आतिषबाजी करून त्या निर्णयाचं आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने स्वागत करत आहे। जो 2002 मध्ये बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार होऊन त्या 5 महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांच्या घरातले 7 जण हे मृत्यू पावले होते। ज्या रेल्वेकडे जाणारी बस होती त्या बसला हिंदू मुस्लिमची जी दंगल घडली होती त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक वारले होते आणि हे सीबीआयकडे हे प्रकरण गेलं होतं। तर सीबीआयच्या प्रकरणामुळे त्या 11 आरोपींना जन्मठेप झाली होती। जन्मठेप झाल्यानंतर भाजपची जी सरकार आहे त्या भाजपच्या सरकारने अमृत महोत्सव ज्या 15 ऑगस्टला त्यांनी त्या आरोपींना सुटका केली होती, पण आज सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानोला न्याय दिलेला आहे आणि त्या आरोपींना पुन्हा जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले। तर त्या निर्णयाचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून स्वागत करत आहे आणि असंच न्याय आमचा सर्व महिलांचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय आम्हाला नेहमी न्याय देईल। मी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार।